वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. 27वा श्लोक आहे आता. उच्चैश्रवासमश्वानां विद्धि मामृतोद्भवम् ऐरावतं गजेंद्राणां नराणां च नराधिपम्. आता याच्यामध्ये मुख्यतः जे समुद्र मंथन झालं देव आणि दानवांचं, त्यातनं निघालेल्या काही रत्नांचा उल्लेख आलेला आहे. की सगळ्या घोड्यांचा विचार केला तर समुद्र मंथनातून अमृताच्या आधी उत्पन्न झालेला होता तो उच्चैश्रवा. अमृत निघाला त्याच्या आधीच उच्चैश्रवा निर्माण झाला त्या समुद्र मंथनातून. तो उच्चैश्रवा माझी एक विभूती आहे असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. त्यानंतर हत्ती घेतले, श्रेष्ठ हत्ती. तेव्हा जो ऐरावत हा जरा श्रेष्ठ आहे. ऐरावत सुद्धा समुद्र मंथनातूनच निघालेला एक रत्न आहे. प्रथम तो बली राजाने आपल्या ताब्यात घेतला होता, पण नंतर तो इंद्राकडे आलेला ऐरावत आहे. तेव्हा इंद्राकडेच ऐरावत आहे तिथे. त्या ऐरावत म्हणजे माझी विभूती असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. आणि सगळ्या मनुष्यांचा विचार केला तर राजा माझी विभूती आहे, ही आहे असं समज, असं ते म्हणतात. आता राजा म्हणजे पूर्वीच्या काळचे राजे आहेत. सगळ्यात प्रमुख, सगळ्या राज्याचा मुख्य तोच. आणि त्यांची कल्पना अशी होती आणि माखा होती पण, की राजा कधीच चूक करत नाही, तो योग्य तेच बरोबर करतो. आपण त्याचे एक वैशिष्ट्य होते. म्हणून राज्याभिषेकाच्या वेळी राजा म्हणायचा अदंड योस्मी, मला कोणी दंड देऊ शकणार नाही, कारण मी कायम बरोबरच असणार आहे. पण त्याला अर्थात धर्मदंड मागे असायचा. म्हणून मागून मग धर्मगुरू त्या डोक्यात दंडाचा आघात करून सांगायचे की धर्मम दंडयोस्ती, की धर्म हा तुला दंड करू शकेल. राजाच्या वरती श्रेष्ठ फक्त धर्मच, बाकी कोणी नाही, हा त्याचा अर्थ. त्या अशा श्रेष्ठ अशा राजा ही माझी विभूती आहे, त्याच्या जागी मी असं समज, असं भगवंत त्या ठिकाणी म्हणतात. 28वा श्लोक आहे. आयुधानामहम वज्रम धेनुनामस्मी कामधुक प्रजनश्चास्मी कंदर्पः सर्पाणामस्मी वासुकी. पुन्हा 4 विभूतींचं वर्णन आहे. सगळे आयुध, युद्ध करण्याचे साधन म्हणजे आयुध. त्याच्यामध्ये वज्र, तर वज्र आपल्याला माहिती, दधीची ऋषींनी आपल्या हाडांचं दान केलं आणि त्याच्यापासून ते वज्र तयार झालं. तर ते अमोघ शस्त्र होतं, त्याचा कधीच पराभव होत नव्हता. आणि इंद्राच्याकडे ते होतं सगळं. आणि वृत्तासूर सगळ्या देवांना त्रास देत होता, वृत्तासुराचं वध करण्याचं काम या इंद्राने वज्राच्या साह्याने केलं होतं, अशी त्याची कथा आहे. तेव्हा ते वज्र हे अमोघ असं शस्त्र आहे, त्या ठिकाणी माझी विभूती आहे असं भगवंत म्हणतात. धेनुनामस्मी कामधुक, सगळ्या गायींमध्ये. तर त्यात सुद्धा बघा, नवीन व्यालेल्या गायीला धेनू म्हणतात. थोडासा भेद आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्याकडे कामधेनू ही नावाची गाय आहे, तर ती सर्वश्रेष्ठ होती. तिच्यामध्ये माझी विभूती आहे असं भगवंत म्हणतात. ते पहिल्यांदा कामधेनू वसिष्ठांकडे होती, वसिष्ठ ऋषींकडे. ती विश्वामित्रांनी हरण केली. त्यावेळी युद्ध झालं आणि विश्वामित्रांचा पराभव झाला. नंतर मग ही जमदग्नीकडे आली कामधेनू, पण ती कार्तवीर्याने तिचं हरण केलं. पुन्हा जमदग्नींचा पुत्र जो आहे परशुराम, त्यांनी त्याचा वध केला आणि परत कामधेनू परत मिळवली. अशा अनेक कथा कामधेनूशी जोडलेल्या आहेत. म्हणजे अर्थ असा आहे, तिच्या पुढे जी इच्छा तुम्ही प्रदर्शित करते म्हणजे तुमची सगळ्या इच्छा पूर्ण करणारी कामधेनू, असंच त्या नावाचा अर्थ होता. त्या ठिकाणी भगवंत म्हणतात माझं अस्तित्व जास्ती आहे, ती माझी विभूती आहे. प्रजनश्चास्मी कंदर्पः, प्रजा निर्माण करण्याकरता असलेला कामदेव हा मी स्वतः आहे. माझं अस्तित्व त्या ठिकाणी जास्ती प्रमाणात आहे, ही विभूती आहे असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. आणि सर्पाणामस्मी वासुकी, सगळ्या सर्पांना मधला वासुकी नावाचा जो सर्प आहे, त्या ठिकाणी माझी
विभूती आहे असं भगवंत म्हणतात. तर वासुकीचं नातू शूरसेन असं कथेमध्ये सांगितलंय, आणि त्याची मुलगी म्हणजे कुंती, आणि मुलगा म्हणजे वासुदेव, म्हणजे श्रीकृष्णाचे वडील. असं ते नातं आहे सगळ्यांचं. कुंतींची मुलं म्हणजे पांडव. तेव्हा या वासुकीमध्ये माझं अस्तित्व जास्ती आहे, माझी विभूती आहे, असं भगवंताने या ठिकाणी 29वा श्लोक आहे आता. अनंतश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमताम अहम. आणखीन 4 विभूती भगवंताने या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. नागांमध्ये शेषनाग आहे. आता शेषनागाचं वैशिष्ट्य असं आहे की विष्णू शेषनागावरती शयन केलेलं आहे विष्णूंनी. कारण शेषनाग समुद्रामध्ये राहतं, क्षीरसागरात राहतं, मग त्याच्यावर विष्णूंनी शयन केलेलं असं कथा आहे सगळी. आणि ह्या या शेषनागाला 1 सहस्र फण्या आहेत, एवढे प्रचंड आहेत. आणि पुन्हा त्याच्या माथ्यावर पृथ्वीचा आधार आहे, म्हणजे पृथ्वीचा आधार शेषनाग आहे म्हटलं ते. एका गीतात म्हणजे पृथ्वी काय की बडी हो तो शेष माथे पे खडी. आता या कथा आहेत, प्रत्यक्ष आपण माहिती की पृथ्वी तसा कोणाचा आधार नाहीये, पण त्या आपल्या पुराणामध्ये आलेल्या सगळ्या कथा आहेत. तर हा शेषनाग परमेश्वराचं जास्ती अस्तित्व आहे, विभूती आहे. दुसरा आहे वरुण देव, जलदेवता आहे, आपल्या सगळ्यांचं माहितीच आहे. आणि जल हे जीवन आहे, पाणीच म्हणजे जीवन आहे, पाणी नाही तर काहीच करता येणार. तर ती जलाची देवता आहे ती वरुण देव. त्या ठिकाणी भगवंत म्हणतात की माझं अस्तित्व जास्ती आहे. तर आर्यमा म्हटलेलं आहे, म्हणजे पितरांमध्ये आर्यमा नावाचा पितर सर्वश्रेष्ठ आहे. तो पितरेश्वरच त्याला म्हटले, पितरांचा ईश्वर म्हटलेला आहे. आणि याचं काम असं की यमराजाच्या अनुपस्थितीमध्ये हा दंड देण्याचं काम आर्यमा करतो, असं वर्णन आलेलं आहे. नंतर देहांतरानंतर वसु, रुद्र आणि आदित्य या 3 स्थानातून जीवाला पुढे जावं लागतं, आणि शेवटी दुसरा जन्म मिळतो. त्या 3 स्थानाच्या देवता आर्यमा आहेत. म्हणून त्रिपिंडी श्राद्ध आपण करतो बघा, त्रिपिंडी श्राद्ध करतो, हे त्या 3 पिंड ह्याच्यातली चालेल. आणि आपण अर्पण केलं, म्हणजे पितरांना अर्पण केलेलं त्या पितरांपर्यंत पोहोचवायचं काम पण आर्यमाकडेच आहे, असं त्या आर्यमाचं वैशिष्ट्य पुष्कळ सांगितलेलं आहे. तर त्या ठिकाणी भगवंताचं अस्तित्व जास्ती आहे. आणि शेवटी सांगितलं यमराज, शासन करणाऱ्यांमध्ये यमराज मी येऊन. तर यमराज शासन म्हणजे काय, तुमच्या पापपुण्याप्रमाणे शासन करतो. पूर्ण समानता आहे, कुठे पक्षभेद नाहीये, पक्षपात कुठेच नाहीये. आणि मृत्यू सगळ्यांना आवश्यकच आहे. मग त्या पापपुण्याचा हिशोब करून त्याप्रमाणे फळ देणं हे काम यमराज करतं. म्हणून शासन करणाऱ्यामध्ये यमराज सर्वश्रेष्ठ आहे, असंच भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढच्या श्लोकामध्ये 30 क्रमांकाचा आहे. प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालाः कलयतामहं मृगाणां च मृगेंद्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणां. दैत्यांमध्ये प्रल्हाद, आता दिती आणि कश्यप यांचे पुत्र आहेत दैत्य म्हणजे सगळे, ते मागे पाहिलं होतं आपण. ते हिरण्यकश्यप त्यांचा राजा. आता प्रल्हाद त्या हिरण्यकश्यपूचा मुलगा, पण हा दैत्य असल्यामुळे याचा देवांशी विरोध, विष्णूशी सगळ्यात जास्त विरोध. आणि प्रल्हाद विष्णू भक्त, आणि त्याचंही कारण आहे की प्रल्हादाच्या आईला नारदाने मार्गदर्शन केलं होतं गर्भावस्थेच्या काळामध्ये, भक्तीची दीक्षा दिली होती, त्यामुळे ती भक्ती याच्या उतरली प्रल्हादामध्ये. तो विष्णूची भक्त करत होता. ते हिरण्यकश्यपाला मान्य नव्हतं, म्हणून त्याने त्याला 3-4 वेळा मारायचा प्रयत्न केला. म्हणून शेवटी विष्णूलाच नरसिंहाचं रूप घेऊन हिरण्यकश्यपूचा वध करावा लागला. ती आणखीन पुष्कळ मोठी कथा आहे, पण त्याच्याकडे आपण वळत नाही आता. तर हा प्रल्हाद असा दैत्याचा असून हिरण्यकश्यपूचा मुलगा असून विष्णू भक्त अत्यंत. तर त्या ठिकाणी भगवंताचं अस्तित्व जास्ती आहे, असं भगवंताने सांगितलं. काला हा कलयतामहं,
त्याला येतं म्हणजे गणना करणे, मोजणे पण. तर काल हा गणना करणार आहे, कालाची गणना चालू आहे, त्याचे अनादि अनंत चालू आहे. आता आपण ती वर्षांदिवसामध्ये बघतो. पूर्वी ते घट्टिकापळेमध्ये होती, पण माप बदलत गेलं, पण मोजणं अखंड चालू आहे. म्हणजे कालाची गती अखंड आहे, त्यात कधीही बदल होत नाही. कोणाकरताही काळ थांबून राहत नाही. तर असा काल मी आहे असं भगवंत म्हणतात. मृगाणांचे मृगेंद्र, त्या ठिकाणी मृग म्हणजे पशु म्हणायचं अशात. पण सगळ्या पशूंमध्ये पशूंचा राजा मृगेंद्र म्हणजे. तर राजाच आहे तो सगळ्या पशूंचा. म्हणून सगळ्या पशु जमातीचा विचार केला तर मृगेंद्रामध्ये परमेश्वराचं अस्तित्व जास्ती आहे, ती विभूती आहे असं भगवंत सांगतात. आणि पक्ष्यांमध्ये बी गरुड आहे. गरुड म्हणजे वैनतेय, हे विष्णूचं वाहन आहे. आणि असं परंपरा आहे की त्याच्या पंखापासूनच सामवेदाच्या रुच्या प्रस्तुत झाल्या. आता अनेक कथा आहेत, पण तो वैनतेय जे गरुड हा भगवत भक्त आहे खूप. म्हणून त्या ठिकाणी भगवंताचं अस्तित्व जास्ती आहे असं भगवंताने सांगितलेलं आहे. ठीक, आपण थांबू या ठिकाणी. हरि ओम.